जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। जनता ठाणेदार न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत। शिर्डी नगरीतील एक धक्कादायक घटना समोर येत आहे। पहाटे झालेल्या भीषण हत्याकांडात साईबाबा संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांचा बळी गेला, तर अत्यावस्था असलेल्या एका ग्रामस्थावर प्रवरानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे। शिर्डी आज पहाटे घडलेल्या हत्याकांडामुळे शांतता पसरली आहे। शिर्डीत आज पहाटे झालेल्या भीषण हत्याकांडात साईबाबा संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांचा बळी गेला, तर अत्यावस्था असलेल्या एका ग्रामस्थावर प्रवरानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे। या घटनेतील मयत झालेले सुभाष घोडे हे मंदिरातील कर्मचारी ड्युटीवर येत होते, तर नितीन शेजूळ हे सुरक्षा कर्मचारी ड्युटी संपून घरी निघाले। कृष्णा देरकर हे मुलाला सोडून घरी निघाले होते, त्यांच्यावरही प्राणघातक हल्ला झाला। पहाटे 4 ते 5:30 दरम्यान विमानतळ रोडला विविध ठिकाणी या घटना घडल्या आहेत। मोटरसायकलवर असलेल्या दोघांची चोरीच्या उद्देशाने या तिघांना अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली। इतक्यावरच न थांबता विकृत मनोवृत्तीतून आरोपी या तिघांवर चाकूने असंख्य वार केले। यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला। CCTVमध्ये ही घटना कैद झाली आहे। पोलिसांनी अपघात असल्याचे सांगून घटना गांभीर्याने न घेतल्याने मृतकांचे नातेवाईक व नागरिकांनी संताप व्यक्त केला। घोडे यांच्या नातेवाईकांनी आरोपींना जोवर अटक होत नाही तोवर मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली आहे। या घटनामुळे शिर्डीत तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे। दरम्यान सकाळी घटनास्थळी आलेल्या माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे सांगितले। याबाबत 5:30 वाजता कॉन्स्टेबलला कळवल्यानंतर त्यांनी बॉडी रुग्णालयात आणून अपघाताची नोंद केली। ज्या पोलिसाला अपघात व खून यातील फरक कळत नाही त्याला पोलिसात राहण्याचा अधिकार नाही। त्याच्या निलंबनासाठी पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे, असे सुजय विखे यांनी म्हटले आहे। पोलीस निरीक्षक यांच्यावरही कारवाई करण्यात येईल। शिर्डीची गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येतील। येथील पोलीस VIP दर्शन प्रोटोकॉलमध्ये व्यस्त असतात, त्यामुळे प्रोटोकॉलसाठी स्वतंत्र पोलीस देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आग्रह धरून अनेक दिवसांचा हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे। दरम्यान साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी रुग्णालयात येऊन मयतांच्या नातेवाईकांची भेट घेतली। जनता ठाणेदार न्यूज रिपोर्ट, शिर्डी।